Hello everyone. We already started the third topic, that is communicable disease. Okay. Today we are going to start this next disease, that is diphtheria. Okay. Diphtheria is an infectious disease affecting the mainly targeted organ for this diphtheria disease is the air passes through mostly throat, tonsils, larynx or nose. Okay. इथं काही लोकेशन दिलेलं आहे त्यांनी त्या पर्टिक्युलर ऑर्गन्स वरती हे जास्तीत जास्त इम्पॅक्ट करतं. ओके, डिप्थेरिया जे काही फोटोग्राफ्स दिलेले आहेत बघा ऍक्च्युअल मध्ये कंडिशन काय होतं बघा नेमकं डिप्थेरिया झाल्यानंतर. याला एक वॅक्सिन आहे DPT नावाचं. ओके, डिप्थेरिया पर्टुनस टिटॅनस. ओके, पर्टुसिस टिटॅनस असं एक त्याचं वॅक्सिनेशन आहे. ओके, 2018 मध्ये टोटल 18 केसेस रिपोर्ट झाले होते. त्यामधले 5 डेथ्स झाले. त्यातले 5 मधले 4 असे पेशंट होते ज्यांना की इम्युनायझेशन भेटलेलं नाहीये. ओके, त्यांचं वॅक्सिनेशन झालं नव्हतं म्हणून 4 डेथ झाले होते. ओके, इन 2018 असे केसेस बरेचसे रिपोर्ट होतात. ओके, पण त्याचे कॉजिटिव्ह एजंट स्टार्ट करूया इकडे. Causative agent for diphtheria, it is caused by the gram-positive rod-shaped bacteria Corynebacterium diphtheriae. इथे दिलेले बघा, Corynebacterium diphtheriae. Okay. Mode of transmission, number 1 is the by droplet infection through coughing, sneezing, spitting, speaking or kissing. Okay, हे काही droplet infection चे example दिले त्यांनी. Okay. Through fomites. Okay, fomites म्हणजे काय, कंटॅमिनेटेड जर इनएनिमेटेड आर्टिकल्स असतील. ओके, लाईक टॉवेल्स. ओके, बेडशीट्स. ओके, त्याच्यानंतर काही ब्रश असेल, पेन्स असतील. ओके, क्लोथ्स असतील, हे जर इन्फेक्टेड पर्सन कॅरी करत असेल आणि ते हेल्दी पर्सन जर त्याचं यूज केलं तर ते सुद्धा मोड ऑफ ट्रान्समिशन होऊ शकतं या कम्युनिकेबल डिसीज मध्ये. ओके, नेक्स्ट आहे थ्रू कॅरियर्स. ओके, microorganism present in the body but the person are not suffer from the diseases. Okay, नेक्स्ट बघूया आपण हा पर्टिक्युलर डिसीज आपण प्रिव्हेंट कसं करू शकतो, कसं थांबवू शकतो हा डिसीज. इन्क्युबेशन पिरियड बघायचं 2 to 5 days. Sign and symptoms: fever with prostration, patches of grayish yellow membrane appear over tonsils and throat, difficulty in swallowing. Okay, swab from the membrane shows presence of microorganisms. ओके, हे लास्ट आपण जे चिकन पॉक्स आणि मिसल्स बघितलं त्यामध्ये सेमच हे साइन अँड सिम्पटम्स आहेत. ओके, ऑलरेडी आपण तिकडे कव्हर केलेले आहे. प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल, त्यामधला फर्स्ट पॉइंट आहे आयसोलेशन. आयसोलेशन म्हणजे काय, कम्प्लीट सेपरेशन फ्रॉम द हेल्दी पर्सन ऑफ द एन्व्हायरमेंट. ओके, इन अ पर्टिक्युलर एरिया. ओके, आपण अशा पर्टिक्युलर एरियामध्ये एखाद्या पेशंटला आपण ठेवतो जिथे हेल्दी पर्सन पोहोचू नये. ओके, कम्प्लीट सेपरेशन करतो आपण. ओके, इन अ व्हेंटिलेटेड रूम. डिसइन्फेक्ट द आर्टिकल्स ऑफ द पेशंट. ओके, इन सम केसेस डिस्कार्डच केलेलं चांगलं असेल. ओके, ऑल इन्फंट शुड बी इम्युनाइज्ड विथ DTP. आता तुम्हाला मी सांगितलं होतं ट्रिपल वॅक्सिन असतं ते. ओके, डिप्थेरिया, पर्टुसिस अँड टिटॅनस. ओके, याचे फुल फॉर्म सुद्धा विचारतात. राईट द फुल फॉर्म्स फॉर द फॉलोइंग ॲक्रोनिम्स. असं क्वेश्चन येऊ शकतं त्यामध्ये. DPT, STD, TT असे काही क्वेश्चन्स येऊ शकतात तुम्हाला. त्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, फुल फॉर्म लिहायचे त्याचे. ठीक आहे, परत रिपीट करतो मी. हा DPT म्हणजे काय, डिप्थेरिया, पर्टुसिस, टिटॅनस हे वॅक्सिनचं नाव आहे. ठीक आहे, त्याचा डोस बघा, 0.5 ml ऑफ वॅक्सिन इज ॲडमिनिस्टर्ड इंट्रामस्क्युलरली ॲट द एज ऑफ 1.5 month, 2.5 month अँड 3.5 month. ओके, हे त्याचं ट्रिपल वॅक्सिन असल्यामुळे हे 3 वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीमध्ये हे तुम्हाला ॲडमिनिस्टर केलं जातं. ओके, त्याच्यासोबत फर्स्ट बूस्टर डोस देण्यासाठी येतं 0.5 ml of DPT by intramuscularly at the age of 1.5 to 2 years, followed by the second booster dose. Okay, through oral route only 0.5 ml at the age of 5 to 6 years. Okay, त्याचा सिक्वेन्स दिलेला आहे बघा इकडे. नेक्स्ट, उफिंग कफ. ओके,
त्याला आपण पर्टुसिस असंही म्हणतो, मराठीमध्ये आपण त्याला टांग्या खोकला असं म्हणतो. ओके, whooping cough. It is highly infectious disease of respiratory tract in which trachea, bronchi and bronchioles are involved. Okay. Causative agent बघा for whooping cough. Okay. Write the causative agent for following diseases असं एक क्वेश्चन येऊ शकतं. ओके, किंवा वाईस वर्सा. ओके, राईट द डिसीजेस ऑफ फॉलोविंग पॉझिटिव्ह एजंट असं एक क्वेश्चन येऊ शकतं. ठीक आहे, म्हणून तुम्ही पॉझिटिव्ह एजंट मी वेगळं सेपरेट चार्टच बनवलेला आहे. ते चार्ट तुम्हाला मी या स्लाइड्स मध्ये टाकलेले आहेत, कारण तुम्ही बघू शकता. हे पूर्ण टॉपिक झाल्यानंतर मी ते चार्ट बनवलेला आहे. ओके, बॉर्डेटेला पर्टुसिस हे त्याचं पॉझिटिव्ह एजंट आहे. मोड ऑफ ट्रान्समिशन, okay, directly by droplet infection through talking, sneezing or coughing. Okay, प्रत्येक वेळी हे तुम्हाला लिहायचंच आहे. मोड ऑफ ट्रान्समिशन मध्ये हे कॉमन आहे. इनडायरेक्टली थ्रू फोमाइट्स कंटॅमिनेटेड विथ पेशंट नेझल अँड बक्कल सिक्रिशन. ओके, नेझल आणि बक्कल सिक्रिशन जे पेशंट थ्रू झालेलं असेल. ओके, असे काही इनएनिमेटेड आर्टिकल्स आपल्याला यूज करायचे नाहीयेत. ठीक आहे, कारण त्याच्यामुळे हा संसर्ग जास्त होऊ शकतो. ओके, incubation period बघा 7 to 14 days. Sign and symptoms: fever, cold, running of nose and irritating cough. Okay, during coughing face becomes red, tears from eyes and vomiting. Okay, हे काही त्याचे साइन अँड सिम्पटम्स आहेत. ओके, इकडे एक लहान बाळाचा एक फोटोग्राफ ऍड केलाय बघा तुम्ही. ऍक्च्युअली हा असा चेहरा दिसायला लागतो. ओके, रेडनेस, फेस बिकम्स रेड, टीयर्स फ्रॉम आईज अँड vomiting sensation आल्यासारखं वाटतं. At last, irritating cough becomes producing a typical whooping sound. So, whooping sound आल्यासारखं एक आवाज येतो आपल्याला, आणि त्याला त्या नावावरून त्यांनी काय केलं, या कफला त्यांनी whooping cough असं नाव दिलेलं आहे. ओके, प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल बघा. आयसोलेट द पेशंट, डिसइन्फेक्ट नेझल अँड बक्कल किंवा ओरल डिस्चार्ज ऑफ द पेशंट, disinfect the fomites of the patient. Okay, सिम्पटम्स इकडे दिलेले आहेत बघा. सेम इथे जे सिम्पटम्स ऍड केलेले आहेत तेच आहेत तिकडे. ओके, नेक्स्ट पार्ट बघूया आपण. Cough preparation and antibiotics may be given to the patient. Every child immunized with the triple vaccine DPT. 0.5 ml of vaccine is administered intramuscularly at the age of 1.5 months, 2.5 months and 3.5 months. Same treatment. Okay. Next, tuberculosis. Treatments apart with their doses हे कंपल्सरी अंडरलाईन करून ठेवा तुमच्या नोट्स मध्ये, कारण हे लिहिल्यानंतरच तुम्हाला ते आउट ऑफ मार्क्स मिळतील. ओके, ट्रीटमेंट रिलेटेड पार्ट कुठल्याही डिसीजचा तुम्हाला कंपल्सरी विथ द नेम ऑफ ड्रग अँड विथ their doses and frequency हे तुम्हाला कंपल्सरी मेन्शन करायचं आहे. ओके, नेक्स्ट आहे ट्युबरक्युलोसिस. टीबी, क्षयरोग असं आपण म्हणतो त्याला. ट्युबरक्युलोसिस इज अ स्पेसिफिक डिसीज विच प्रायमरली अफेक्ट्स लंग्स and causes pulmonary tuberculosis. Okay, it can also affect intestines, meninges of brain, bones, joints, limbs, glands, skin and other tissues of the body. Okay, causative agent बघा. It is caused by acid fast bacillus mycobacterium tuberculosis. Okay, causative agent काय आहे tuberculosis चा? mycobacterium tuberculosis. Okay, मोड ऑफ ट्रान्समिशन मी तुम्हाला पिक्चर फॉर्म मध्ये आहे ते तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो मी. ओके, ड्रॉपलेट इन्फेक्शन कसं पर्टिक्युलर एखाद्या इन्फेक्टेड पर्सन पासून हेल्दी पेशंट कडे कसं स्प्रेड होतो त्याचं एक पिक्चर आहे बघा इकडे. टीबी बॅक्टेरिया बिकम्स लाइटर इन वेट ड्यू टू वॉटर लॉस. ओके, द साइज ऑफ बॅक्टेरिया आफ्टर वॉटर लॉस विल बी सेव्हरल मायक्रॉन्स. ओके, स्नीजिंग अँड स्कफिंग. टीबी बॅक्टेरिया इकडे हा एअरबॉर्न डिसीज आहे. ओके, ड्रॉपलेट्स न्यूक्लियर ट्यूबरक्युलाई. ओके, सेव्हरल मायक्रॉन्स इन साइज. ओके, मॉइश्चर इन म्यूकस. ओके, हा पेशंट आहे, हा हेल्दी पेशंट आहे. ओके, पीपल क्लोज टू द पेशंट. ओके, द हेल्दी पर्सन विल नॉट बिकम इन्फेक्टेड इफ द
TB bacteria are destroyed inside the nasal passage or throat. ओके, असं दिलेलं आहे त्यांनी. ओके, नेक्स्ट पार्ट बघूया आपण, साइन अँड सिम्पटम्स ऑफ ट्युबरक्युलोसिस. ओके, इन्क्युबेशन पिरियड बघा, फ्यू मंथ्स टू अप टू फ्यू इयर्स त्याचे इन्क्युबेशन पिरियड आहे. साइन अँड सिम्पटम्स, ओके, एक्सेसिव्ह फॅटिक, ओके, खूप थकवायला लागतं. स्लाइट राइज इन टेम्परेचर इन द इव्हनिंग. ओके, नेक्स्ट आहे स्लाइट पाल्पिटेशन अँड रॅपिड पल्स. ओके, पल्स रेट वाढायला लागतं. ओके, चेस्ट पेन आहे, लॉस ऑफ वेट. ओके, नाईट स्वेटिंग, chronic cough and hoarseness of throat. Okay, at last the breath has peculiar odor and copious plentiful असावा, स्मेल लागतं आणि स्पुटम. ओके, इथे दिले बघा, लॉंग टर्म कफिंग असतं ट्युबरक्युलोसिसचं. फर्स्ट साइन कफिंग अप द ब्लड. ओके, इन सम केसेस ब्लड ब्लिडिंग सुद्धा स्टार्ट होतं वाया कफ. ओके, नेक्स्ट आहे चिल्स, थंडी वाजायला लागतं. फिवर, शक्यतो संध्याकाळच्या वेळेला फिवर जास्ती व्हायला लागतं. आणि चेस्ट पेन आहे आणि फॅटिक, खूप प्रमाणात थकवा व्हायला लागतं. प्रिव्हेन्शन, केअर अँड कंट्रोल कसं करू शकतो बघा आपण. प्रत्येक कम्युनिकेबल डिसीज जिथं असेल तिथं हा आयसोलेशन हा पार्ट आहे, नोटिफिकेशनचा पार्ट आहे. ओके, डिस्चार्ज प्रॉपरली डिसइन्फेक्ट केलं पाहिजे. ओके, जे बॉडी डिस्चार्ज असेल, स्पेशली नेझल डिस्चार्ज आणि बक्कल डिस्चार्ज, ओरल डिस्चार्ज आपण म्हणतो, त्या पेशंटचं आपण डिसइन्फेक्ट केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे वॅक्सिनेशन कसं केलं जातं आणि वॅक्सिनेशनचं फ्रिक्वेन्सी काय आणि कुठल्या टाईपचं वॅक्सिन दिलं जातं त्या पेशंटला त्या डिसीजवरती, हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. यावरती ट्रीटमेंट बघा, BCG, त्याला आपण बॅसिलस कॅल्मेटिगोरिन असं म्हणतो. वॅक्सिनेशन शुड बी गिव्हन टू द न्यू बॉर्न्स बिलो 4 weeks ऑफ एज. ओके, 4 आठवड्याच्या कमी बाळाला आपण BCGचं वॅक्सिन देतो. ओके, कळतं. लास्ट पार्ट आहे याचं, गिव्ह अँटी ट्युबरक्युलर ड्रग्स लाईक स्ट्रेप्टोमायसिन, आयसोनियाझाइड अँड पायराझिनामाइड एक्सेट्रा. ओके, कळतं. हा तुमचा ट्रीटमेंट रिलेटेड पार्ट आहे, दॅट इज इन्क्लुडेड इन द प्रिव्हेन्शन, केअर अँड कंट्रोल. नेक्स्ट, इंटेस्टाइनल इन्फेक्शन्स. ओके, पोलिओमायलाइटिस, infantile paralysis. Okay, it is an acute infectious viral disease affects CNS. Okay, that specially affects brain, spinal cord and nerves, may result in paralysis of voluntary muscles of lower extremities of child. Okay, इथे काही पोलिओ झालेल्या पेशंटचे फोटोग्राफ्स, ऍक्च्युअल फोटोग्राफ्स आहेत, ते मी टाकलेले आहेत, तिकडे बघून घ्या तुम्ही. लोअर लिम्स किंवा अप्पर लिम्स आहेत त्यांचे पूर्ण पॅरालाइज झालेले आहेत. ओके, कळतं. कॉजिटिव्ह एजंट बघा, इट इज कॉज्ड बाय 3 टाइप्स ऑफ पोलिओ व्हायरस, टाइप 1, 2 and 3 असं दिलेलं आहे त्यांनी, लॅन्सिंग अँड लिओन. ओके, LLB असं तुम्ही लक्षात ठेवा, LLB. ओके, टाइप इज मोस्ट कॉमनली असोसिएटेड विथ द पॅरालायटिक इलनेस. ओके, मोड ऑफ ट्रान्समिशन बघा, फिको ओरल रूट बाय ड्रॉपलेट इन्फेक्शन, हे मी प्रिव्हियसली स्लाइड मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. थ्रू कंटॅमिनेटेड वॉटर, फूड, मिल्क एक्सेट्रा. फ्लाईज प्ले अ मेजर रोल इन स्प्रेडिंग द डिसीज. ओके, जे माशी असतात, ओके, हे मेजर रोल प्ले करतात इन स्प्रेडिंग ऑफ द डिसीज. क्लोज पर्सनल कॉन्टॅक्ट स्प्रेड्स द डिसीज. ओके, कम्युनिकेबल डिसीज असल्यामुळे हा क्लोज पर्सनल कॉन्टॅक्ट शक्यता अवॉइड केला पाहिजे. इन्क्युबेशन पिरियड 7 to 21 days but may vary from 3 to 35 days. Okay, sign and symptoms, in 90% cases no symptoms, 8% cases suffer from mild illness and 1 to 2% cases suffer from major illness. Okay, prevention and control बघा इकडे, notification of disease to the health authorities, notify केलं पाहिजे आपण. Disinfection, okay, isolation आणि destruction of flies and protection of food from flies and dust. Immunization खूप महत्वाचं आहे of all infants and children up to 5 years of the age with oral polio vaccine, OPV असं म्हणतो आपण त्याला, oral polio vaccine. लास्ट संडेलाच तुमचं पोलिओ वॅक्सिनेशन होता. ठीक आहे, इथे एक रोटरी क्लब सिम्बॉल आहे बघा, वी आर दिस मच क्लोज टू एंडिंग द पोलिओ. ओके, म्हणजे खूप कमी प्रमाणात हा पोलिओ आता सध्या आहे. ओके, राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट ऑनलाईन लेक्चरला घेऊ. थँक्यू.